तर विद्यार्थी मित्रांनो, केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय प्रशासन, संरचना आणि संघटन या विषयाच्या अंतर्गत भारतीय प्रशासनाची उत्क्रांती व विकास या पहिल्या प्रकरणाच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. यामध्ये मागील भागात आपण भारतीय शासन व्यवस्थेची संरचना आणि त्यामध्ये भारतीय कायदेमंडळ संसद, तिची रचना, तिचे कार्य व अधिकार या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आजच्या भागात कायदेमंडळामध्ये विधिनियम निर्मितीची प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते, त्याचं स्वरूप काय असतं, त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारण विधेयक म्हणजे कायद्याचा मसुदा आणि कायदा होण्यापूर्वी त्याचा जो मसुदा संसदेला सादर केला जातो त्याला साधारणतः विधेयक असं म्हटलं जातं. संसदेच्या कोणत्याही सदस्याला विधेयक सादर करण्याचा अधिकार हा सर्वसाधारण असतो, परंतु मंत्रिमंडळाचे सभासद हे सुद्धा संसदेचे सभासद असल्याने मंत्रिमंडळाला देखील विधेयक सादर करण्याचा अधिकार असतो. मंत्रिमंडळाकडून जे विधेयक सादर केले जातात त्याला सर्वसाधारण सरकारी विधेयक असं म्हटलं जातं आणि इतर सभासदांनी सादर केलेल्या विधेयकाला खाजगी विधेयक असं देखील म्हटलं जातं. अर्थात बहुतेक विधेयक ही सरकारी विधेयक असतात. विधेयक ज्या खात्यासंबंधीचे असेल त्या खात्याचा मंत्री सर्वसाधारण विधेयक सादर करत असतो. कायदेशीरदृष्ट्या विधेयक हे अचूक असावे, त्यातील शब्दरचना योग्य असावी, यासाठी विधेयक तयार करताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला त्यामध्ये घेतला जातो. विधेयक सादर केल्यानंतर ते विशिष्ट अवस्थांमधून पार पडत असतं आणि म्हणून संसदेने विधेयक मंजूर केल्यानंतर राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी मंजुरीसाठी पाठवली जाते आणि राष्ट्रपतींची एकदा त्याला मान्यता मिळाली की नंतर त्याचं कायद्यात रूपांतर होतं. सर्वसाधारण विधेयकाचे 2 प्रकार पाडले जातात. एक म्हणजे सामान्य विधेयक आणि दुसरं म्हणजे आर्थिक विधेयक. आता सामान्य विधेयक मंजूर करताना वापरली जाणारी जी पद्धत असते किंवा कार्यपद्धत असते आणि आर्थिक विधेयक मंजूर करताना वापरली जाणारी जी कार्यपद्धत असते त्यामध्ये काही फरक असतो. मग सामान्य विधेयकाबाबतची जी कार्यपद्धती आहे ती कशी असते ते आपण जाणून घेऊया. साधारणतः पहिलं वाचन जे असतं त्या पहिल्या वाचनामध्ये एखादं विधेयक लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहामध्ये सादर केलं जातं आणि म्हणून विधेयक सादर करणारा सभासद किंवा मंत्री विधेयकाचं नाव वाचतो, विधेयकावर विचारविनिमय केव्हा करायचा ते ठरवलं जातं आणि अल्पकाळ त्या विधेयकावर प्रारंभिक स्वरूपाची चर्चा होते. यावेळी कलमवार अशी चर्चा विधेयकावर होत नाही आणि म्हणून ह्या अवस्थेला पहिलं वाचन किंवा प्रथम वाचन असं सर्वसाधारण म्हटलं जातं. द्वितीय वाचन जे असतं त्या दुसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर सविस्तर अशी चर्चा होते. विधेयकाचा उद्देश आणि त्यातील तरतुदी यावर अनुकूल आणि प्रतिकूल अशी मतं व्यक्त केली जातात. त्यामध्ये दुरुस्त्या सुचवल्या जातात. त्याचबरोबर या चर्चेनंतर विधेयकावर मतदान घेतलं जातं. दुसरं वाचन मंजूर झाल्यानंतर आवश्यक वाटल्यास एखादं विधेयक हे समितीकडे पाठवलं जातं आणि म्हणून तिसरी जी अवस्था असते ती समिती अवस्था असते. आता सर्वच विधेयकं समितीकडे पाठवली जातात असं नाही. कमी महत्त्वाची किंवा मूळ कायद्यात किरकोळ अशा दुरुस्त्या सुचवणारी जी विधेयकं असतात ती समितीकडे न पाठवता संसदेतच त्यावर चर्चा होते. पण महत्त्वाच्या विधेयकांवर तपशीलवार आणि सर्व बाजूंनी चर्चा होण्यासाठी
अशी विधेयकं समितीकडे पाठवली जातात. आणि संसदेसमोर अनेक प्रकारची विधेयकं सादर केलेली जातात. त्यांची संख्याही मोठी असते आणि या सर्व विधेयकांवर संसदेत सखोल अशी चर्चा होऊ शकत नाही. म्हणून निदान महत्त्वाची विधेयकं चर्चेसाठी समितीकडे पाठवण्याचा मार्ग हा स्वीकारण्यात येत असतो. आणि समितीत विधेयकातील सर्व तरतुदींवर सविस्तर अशी चर्चा होते. समितीतील चर्चेचं स्वरूप हे अनौपचारिक असतं, पण समितीमध्ये सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचे सदस्य हे त्यामध्ये असतात आणि त्यामुळे विधेयकाच्या बाजूने आणि विरोधी अशा सर्व मुद्द्यांवर तिथे चर्चा होऊ शकते. समितीतील सभासद संख्या ही अत्यंत मर्यादित असल्याने प्रत्येक सदस्याला आपले मतं मांडण्याची पुरेशी संधी तिथे मिळत असते. आवश्यकता भासल्यात समितीमध्ये तज्ज्ञ व्यक्तींच्या साक्षी घेतल्या जातात. अशा प्रकारे विधेयकावर खऱ्या अर्थानं अर्थपूर्ण अशी चर्चा ही समितीमध्येच होत असते. आणि चर्चेनंतर समितीला आवश्यक वाटणाऱ्या दुरुस्त्या सुचवल्या जातात आणि दुरुस्त्यांसह समितीचा अहवाल ज्या सभागृहात विधेयक सादर करण्यात आलेले असते त्या सभागृहाकडे परत पाठवले जातं. त्यानंतर पुढची अवस्था असते ती म्हणजे अहवाल. सभागृहाकडे अहवाल आल्यानंतर त्या अहवालासहित मूळ विधेयकावर चर्चा होते. समितीने सुचवलेल्या दुरुस्त्या फेटाळण्याचा अधिकार हा त्या सभागृहाला पूर्णतः असतो आणि म्हणून त्या स्वीकारायचे की नाही स्वीकारायचं हे ते सभागृह ठरवतं. त्यानंतर तिसरं वाचन म्हणजेच ज्याला अखेरच्या वाचनाच्या वेळी सविस्तर अशी चर्चा होत नाही. अर्थात यावेळी विधेयकात काही दुरुस्त्याही सुचवता येतात, पण त्या अगदी किरकोळ स्वरूपाच्या असतात आणि म्हणून तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर प्रामुख्यानं मतदान घेण्यात येतं. विधेयकाच्या बाजूने बहुमत झाल्यास ते मंजूर होते किंवा बहुमत विधेयकाविरुद्ध जर असेल तर ते विधेयक फेटाळलं देखील जाऊ शकतं. त्यानंतर पुढची अवस्था असते ती म्हणजे दुसऱ्या सभागृहाची मान्यता. एका सभागृहात विधेयक मंजूर झाल्यानंतर ते दुसऱ्या सभागृहाकडे पाठवलं जातं. दुसऱ्या सभागृहामध्ये विधेयक आल्यानंतर तेथे देखील पहिल्या सभागृहाप्रमाणेच पहिलं वाचन, दुसरं वाचन, समिती अवस्था, अहवालावर चर्चा, त्यानंतर तिसरं वाचन या सर्व अवस्थांमधून विधेयक हे पार पडावे लागते आणि दुसऱ्या सभागृहाने विधेयक मंजूर केल्यास ते मग राष्ट्रपतींकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवले जातं आणि शेवटी राष्ट्रपतींची त्याला संमती आवश्यक असते. दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झालेलं विधेयक राष्ट्रपतींकडे आल्यानंतर राष्ट्रपतींची त्यावर सही झाली म्हणजे विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होतं. सामान्य विधेयकासंबंधी संमती नाकारण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. त्याला आपण नकार अधिकार असंही म्हणतो. कारण एखादं विधेयक जर सत्ताधारी पक्षानं घाई गडबडीमध्ये बहुमताच्या जोरावर जर मंजूर केलेलं असेल आणि राष्ट्रपतींना असं वाटलं की ते विधेयकावर आणि पुरेशी चर्चा व्हायला हवी, तर राष्ट्रपती असं विधेयक पुन्हा संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. परंतु तेच विधेयक जर संसदेने पुन्हा मंजूर केलं तर मात्र राष्ट्रपतींना त्यासाठी मंजुरी द्यावी लागते. म्हणजे मर्यादित स्वरूपाचा नकार अधिकार राष्ट्रपती हे सामान्य विधेयकाच्या संदर्भात वापरू शकतात. राष्ट्रपतींनी संमती नाकारल्यास ते विधेयक फेरविचारासाठी संसदेकडे येते. याचा अर्थ संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पुन्हा ते मंजूर केलं तर राष्ट्रपतींना ते फेटाळता येत नाही. हा मर्यादित स्वरूपाचा म्हणजे एका वेळेसाठीचा मर्यादित स्वरूपाचा नकार अधिकार राष्ट्रपतींना आहेत आणि त्यावेळेस त्यांना ती संमती द्यावी लागते. एकूणच सामान्य विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्याची ही प्रक्रिया आपल्याला सांगता येते. आता ह्याच पद्धतीनं आर्थिक विधेयकाच्या निर्मितीचंही बाबतीत आपल्याला कार्यपद्धत सांगता येते. परंतु काही मूलभूत बाबतींमध्ये त्यामध्ये फरक आहे. तो सोडला तर बाकीच आर्थिक विधेयकाच्या बाबतीतसुद्धा सामान्य विधेयकाच्या पद्धतीनं प्रक्रिया पार पडली जाते. मग कोणत्या बाबतींमध्ये आर्थिक विधेयकाची कार्यपद्धत सामान्य विधेयकाच्या कार्यपद्धतीपेक्षा भिन्न आहे तर ते आपल्याला लक्षात घेता येईल. एक म्हणजे आर्थिक विधेयक जर असेल एखादं
तर संसदेला सादर करण्यापूर्वी त्या विधेयकाची राष्ट्रपतींना पूर्वसंमती त्याला घ्यावी लागते. राष्ट्रपतींची पूर्वसंमती त्यासाठी घेतली जाते, जे सामान्य विधेयकाच्या बाबतीत सहसा लागू होत नाही. त्याचबरोबर आर्थिक विधेयक हे प्रथम नेहमी लोकसभेतच सादर केलं जातं. ते राज्यसभेमध्ये सादर करता येत नाही. म्हणून हा अधिकार त्याला आहे, जे सामान्य विधेयकाच्या बाबतीमध्ये नाही आहेत. त्याचबरोबर एखादं विधेयक हे आर्थिक विधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार देखील लोकसभेच्या सभापतींना असतो. त्याचबरोबर लोकसभेने मंजूर केलेलं आर्थिक विधेयक राज्यसभेला फेटाळता येत नाही. हा आर्थिक विधेयकाच्या बाबतीमध्ये लोकसभेला म्हणजे लोकप्रतिनिधी सभागृहाला असलेला अधिकार आपल्याला सांगता येतो. पण त्यामध्ये काही दुरुस्त्या मात्र राज्यसभा सुचवू शकते. राज्यसभेने सुचवलेल्या दुरुस्त्या फेटाळण्याचा अधिकार लोकसभेला पूर्ण अधिकार आपल्याला असल्याचं दिसून येतं आणि त्याबाबत अंतिम निर्णय हा लोकसभेचा असतो. त्याचबरोबर राज्यसभेला दुरुस्त्या सुचवायच्या असतील तर त्या किमान 14 दिवसांच्या आत सुचवाव्या लागतात. तेवढ्या मुदतीत राज्यसभेने आपला निर्णय न कळवला तर याचा अर्थ ते विधेयक राज्यसभेला मान्य आहेत, मंजूर आहेत असा त्याचा अर्थ घेतला जातो आणि संबंधित विधेयक हे राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठवलं जातं. त्याचबरोबर आर्थिक विधेयक फेटाळण्याचा राष्ट्रपतींना देखील अधिकार नाही. असं विधेयक मुळातच राष्ट्रपतींची संमती घेऊन ते सादर केलेलं असतं. त्यामुळे राष्ट्रपतींना त्या विधेयकाला मंजुरी द्यावी लागते. असे काही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लक्षात घेतले तर सामान्य विधेयकापेक्षा धनविधेयक किंवा वित्तीय आर्थिक विधेयक हे काही बाबतींमध्ये वेगळं ठरतं आणि मग ह्या विधेयकाची कायद्यात निर्माण होण्याची प्रक्रिया ही पुन्हा सामान्य विधेयकाच्या सारखीच प्रथम वाचन, द्वितीय वाचन, समिती अवस्था, तृतीय वाचन आणि दुसऱ्या सभागृहाची मंजुरी आणि त्यानंतर राष्ट्रपतींची मंजुरी अशा पद्धतीने आपल्याला सांगता येते. जर दोन सभागृहांमध्ये काही मतभेद असतील म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विधेयकाबाबत जर मतभेद निर्माण झालेस त्यातून कसा मार्ग काढला जातो याची देखील माहिती आपल्याला घेता येईल. म्हणजे सामान्य विधेयकाबाबत दोन सभागृहांमध्ये जर किरकोळ स्वरूपाचे मतभेद असतील तर ही सभागृह परस्परांना आपले मतभेदाचे मुद्दे कळवून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. महत्त्वाचे जर मतभेद असतील तर दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवण्याची तरतूद त्यामध्ये केली जाते आणि लोकसभेचा सभापती हा या संयुक्त बैठकीचा अध्यक्षस्थान त्यामध्ये स्वीकारतो. या बैठकीत बहुमताने निर्णय त्यामध्ये घेतला जातो. मात्र जर आर्थिक विधेयक असेल आणि आर्थिक विधेयकाबाबत मात्र संयुक्त बैठक अशी कुठलीही तरतूद त्यामध्ये केलेली नाही. लोकसभेने मंजूर केलेलं आर्थिक विधेयक राज्यसभेला फेटाळता येत नाही. राज्यसभा त्यामध्ये दुरुस्त्या सुचवू शकते पण त्याबाबतीत अंतिम अधिकार हा लोकसभेचा त्यामध्ये असतो आणि म्हणून लोकसभा त्या दृष्टीनं निर्णय घेऊ शकते. अशा पद्धतीने जर एखाद्या विधेयकात काही मतभेद असतील तर ते सामान्य विधेयकाच्या बाबतीत असेल तर तिथे मात्र संयुक्त बैठकीची तरतूद आहेत जी वित्तीय विधेयकाच्या संदर्भात आपल्याला असल्याची दिसत नाही. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, विधेयकाची कायद्यामध्ये रूपांतर होण्याची जी प्रक्रिया आहे, विधिनियम निर्मितीची जी प्रक्रिया आहे, तिची कार्यपद्धत जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने समजून घेता येऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढील भागामध्ये आपण संसदेच्या विविध संसदीय समित्या ज्या असतात त्यांची माहिती पुढील भागामध्ये आपण घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.